पंचायतच्या निवडणुका कधी होणार हे स्पष्ट झालेलं नव्हतं। आता तर तारखा समोर आलेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यात निवडणुका होणार आहेत आणि मतमोजणीची तारीख सुद्धा आपल्याला कल्पना आहे। त्यामुळे सांगायचा मुद्दा असा की आता रणसंग्राम हा अधिक रंजक होत जाणार आहे आणि तो सगळं आम्ही या स्पेशल रिपोर्ट्स मधनं तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। शिवाजी पार्क मध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेवरून भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि ठाकरेंचे नेते अरविंद सावंत यांच्यामध्ये जुंपल्याचं बघायला मिळालं। नेमकं घडलं काय बघूया। या 10 तोंडाच्या रावणांच्या पक्षाने एकत्र येऊन सभा घेतली तरी शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे पूर्ण भरू शकले नाहीत। त्यांची गुडघ्यात त्याच्यावर जास्त न बोललेलं। रविवारी शिवाजी पार्क मध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेवरून भाजपनं ठाकरेंवर टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळतंय। पण भाजपच्या या टीकेला आता ठाकरेंच्या शिवसैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर द्यायला सुरुवात झाली आहे। इंडिया आघाडीच्या सभेत ठाकरेंना केवळ 5 मिनिटच बोलण्याची संधी मिळाली अशी टीका करत आशिष शेलारांनी ठाकरेंवर निशाणा साधला। याचा अर्थ सामान्य मतदारांनी सामान्य मुंबईकरांनी राहुल गांधी उद्धवजी ठाकरेंपासून सगळ्यांकडे त्या ठिकाणी पाठ फिरवली हे त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे। संपूर्णतः मुंबईकरांनी इंडिया आघाडीला नाकारलंय, फेटाळलंय, झिटकारलंय आणि उद्धवजींच्या भाषेत सांगायचं झालं तर मुंबईकरांनी इंडिया आघाडीला तडीपार केलाय। आता काल एक शब्द बंद झाला, माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनींनो। आता पूर्वी हिंदू हृदय सम्राट हिंदू हृदय सम्राट म्हणायला देखील जीभ कचरायची। आता कालही तो शब्द माझे तमाम हिंदू बांधव तोही तुम्हाला जाणवलं की नाही, तोही रद्द झाला। शेलारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी मात्र थेट शेलक्या भाषेत अक्कलच काढल्याचं पाहायला मिळालं। काही वेळापूर्वी आशिष शेलार यांनी आधी सावरकर मुद्द्यावरून ठाकरेंना अडचणीत आणण्यास बघितलं। आता ते असं म्हणतायत की या सभेच्या ठिकाणी केवळ 5च मिनिटं बोला आणि तमाम हिंदू बांधवांमधून हे टाळा असं सांगितलं होतं। एक टीका केली आहे भाजपच्या। त्यांची गुडघ्यात त्याच्यावर जास्त न बोललेलं बरं। एकंदरीतच लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय। फक्त आरोप किंवा टीका करताना आणि त्याला प्रत्युत्तर देताना नेत्यांची भाषा घसरू नये हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।